सन्मान करणार आहोत। आपण बघतोय आपल्या मुख्य मंचावर माननीय श्री धनंजयजी तांगडी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत। आपल्याला विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे, आपलं स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल। शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल। माननीय श्री धनंजयजी तांगडी यांचा हा सन्मान केला जातोय। आपलं हार्दिक स्वागत आहे टीआर ट्रॉफी मध्ये। त्यानंतर आपण बघतोय आपल्या मुख्य मंचावर माननीय श्री चंदूजी मुकादम उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करूया। चंदू मुकादम यांचं सुद्धा स्वागत सन्मान आपण बघतोय। गणेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये माननीय श्री चंदू मुकादम यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते। आपलं सुद्धा हार्दिक स्वागत टीआर ट्रॉफी मध्ये। थँक यू सो मच। बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते विजय बबन जाधव आणि त्याच्या साथीला राहुल जॉन। गेले अनेक वर्ष सातत्याने ज्या खेळाडूने हे क्रिकेट विश्व धनाडून सोडलं, 9 बॉल आणि 9 षटकार ठोकण्याचा कारनामा ज्याने धानिवच्या मैदानावरती केला तोच विजय जाधव स्ट्राइक एंड वरती आहे। पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, उसळी घेणारा थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय। अनएक्सपेक्टेड बाउन्स इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतो आहे। निर्णय काय येईल याची शहानिशा होत असताना पाहायला मिळते। डीआरएस कॉल करण्यात आला। पहिल्या बॉलवरती बॅटिंग टीमने इथे चॅलेंज केलंय। हाईट फॅक्टर किती आहे याची शहानिशा निश्चितच होईल। पहिला बॉल वेगाने इथे टाकलेला पाहायला मिळाला। विजय जाधव एक चालती बोलती आख्यायिका राहिली आहे, किंवा टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूने अनेक विक्रम नोंदवले आहेत। मॅचलेस, मग तदनंतर विनर स्पोर्ट्स, अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी खुल्या गटाच्या स्पर्धांमध्ये सातत्याने चांगलं प्रदर्शन दिलंय। हा बॉल उसळी घेणारा, जास्तीचा उसळी घेणारा पाहायला मिळाला। व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्राने सुरुवात होती। अतिरिक्त धाव, गोलंदाजाला दंडित करण्यात येईल। दीपेश गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय। राहुल जॉन नॉन स्ट्राइक वरती लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे। सत्यनारायण कोपरीच्या अगेन्स्ट अनेक वेळेला गोखिरे टीम आमने सामने येत असताना पाहायला मिळाली आहे। मामा भांजे गोखिरे हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला आले, जागा बनवली आहे। ऑन साइडला हा पंप पुल केलाय, चेंडूला गुल केलाय, ठोकला, चौकार। हा खेळाडू जर जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर बॅटिंगचा लेजर शो तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल। आणि एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळतो आहे। चौकारानं अकाउंट ओपन केलं त्याने। पुढचा बॉल कमी गतीने टाकला। इन्व्हिटेशन होतं बॅटरसाठी, फ्रंट फुटला इन्व्हिटेशन करण्यात आलं होतं की जिथे स्लॉक स्वीप करण्यासाठी। हा डॉट बॉल येतोय। पुनरागमन चांगलं झालं दीपेशच्या माध्यमातून। एक चांगल्या चौकारानंतर तदनंतर येणारा चांगला निर्धाव चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये दीपेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय विजयच्या अगेन्स्ट। हाफ ट्रॅकर लेट कट केला, गॅप मध्ये दिशा दिली आहे, मॅचची बदलेल दशा। धाव मिळतील 4, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार, चौकार। वाडा कोणाचाही असू द्यात, राडा केवळ आम्हीच करणार हे सांगतोय जणू काय मैदानाच्या आतमध्ये विजय जाधव। आणि त्याने कट केला, एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय। वेगाचा पुरेपूर वापर करत असताना बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये। पुढचा बॉल कमी गतीने वळवण्याचा प्रयत्न केला, दिशाहीन राहिला। इथे या मॅचची दशा बदलण्यासाठी तुमची दिशा जी आहे ना ती फार महत्वाची राहणार आहे। अतिरिक्त धाव येते, एक्स्ट्रा रन ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय। डावे गेस्टीच्या बाहेर चेंडू निघून गेला, शफल झाले होते। ऑन साइडला मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करण्यासाठी विजय जाधवचा बॅटिंगचा एक टेम्पो आहे तो कदापि कमी होत नाही। ज्या
एनर्जीने तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो, त्याच एनर्जीने तो बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. पुढचा बॉल यावेळेला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एक काळ असाही राहिला ना या खेळाडूच्या आयुष्यामध्ये की मला आठवण होतं की त्याच्या पायाला दुखापत झाली होती. पाय उचलला की तो जणू का हवेमध्ये लटकायचा, परंतु या बॅटरने तशा अवस्थेमध्ये ही बॅटिंग केलेली अनेक मैदानं त्याने गाजवली आहेत आणि आज त्याच दर्जाचा खेळ करतोय. राहुल जॉन मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर म्हणून त्यालाही विस्फोटक खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. 2 लेफ्ट हँडर बॅटर या संघामध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला तुम्ही भावेशला पाहता, भावेश पाटील, तो देखील एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि या संघाकडे अनेक मोठी स्टारकास्ट नेहमीच पाहायला मिळाली. स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते 11. पुढचा बॉल गोलंदाज दीपेश, यावेळेला बॅटची आतली कडा घेतली आहे. शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चायनीज कट, रुबी कट, ज्याला क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आपण म्हणतो. हा स्ट्रोक जास्तीचा आत्मविश्वास देत नाही, परंतु एक सिंगल आली आहे ही जमेची बाब. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. गेले अनेक वर्ष ज्या सत्यनारायण कोपरी संघाचाही दबदबा टेनिस क्रिकेट विश्वावरती राहिलाय. राजेशची गोलंदाजी ही नेहमी पाहण्याजोगे राहते, मग त्याच वेळेला सचिनची फलंदाजी असेल, भरतची एक चांगल्या दर्जाची कल्पकतेने केलेली यष्टांच्या पाठीमागून कामगिरी, परंतु त्याच वेळेला या संघाकडे असणारा निखिलचा जो आत्मविश्वासाने लांबलचक स्ट्रोक आपण नेहमी पाहायला मिळाल्यात, तोही तुम्हाला उत्तरार्धामध्ये शो पाहायला मिळेल निश्चितच. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना दीपेशला आपण पाहतो ओव्हर द विकेटने. हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज, संधी निर्माण, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज क्रमांक 1 कॅप्टन डिपाच, फलंदाज विजय जाधव बाद. मागची जी मॅच झाली त्यासाठी रवी वाघमारे आणि अनिकेत भोमटे यांच्यासाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक त्या संघाचे ऑनर मोहन आणि श्री मोहन पाटील आणि भावेश पुणेकर यांच्याकडून आलेला आहे. आणि मान्य श्री मोहन पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी सुद्धा चांगलं सहकार्य झालेलं आहे, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि विनंती असेल मोहनदादा पाटील, तुम्ही जर असाल तर आपण मुख्य मंचावर याचं आपलं हार्दिक स्वागत आहे TR ट्रॉफीमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये स्कोर कार्ड वरती धावा आल्या ते एकंदरीत 12 फलंदाज बाद झाला. विजय जाधवच्या रूपाने पहिला एक खेळाडू बाद झालाय. स्कोर कार्ड वरती 12 आहेत. नवीन बॅटर संतोष बबन जाधव मैदानाच्या आतमध्ये पिण्या बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतो. तर राजेश गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. या गोलंदाजाच्या गोलंदाजीची शैली आणि किंबहुना हातभर वळण घेणारे त्याचे चेंडू हे नेहमीच कलात्मकतेने पाहायला मिळालेत. किंबहुना राजेशची गोलंदाजीनं मला नेहमी वाटतं की तो काचेवरती स्पिन करू शकतो, इतका दमखम त्याच्याकडे आहे. बॅटची आतली कडा घेतली आहे. 2 बॉल फेस केलेत राहुलने, अद्याप मिडल करू शकलेला नाही आहे, परंतु हा खेळाडू जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं तितकंसं गरजेचं राहील. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. ऍक्शन रिप्ले तुम्ही राजेशचा हा बॉल पाहताय, खोला टाकला, एक चांगला यॉर्कर पाहायला मिळाला आणि त्यावरती रन्स आलेली नाही आहे. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे. 12 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद. यावेळेला बॅकअप द लाईन पुन्हा एकदा इथे पाहायला मिळतोय. खोला टाकलेला चेंडू सिंगल वेगाने कंप्लीट करण्यात आली आहे. एक धाव फार महत्वाची आहे. थेंबे थेंबे तळे साचे. एक धाव क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती फार महत्वाची राहते. आयुष सावंत आपण खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर एक धाव किती इम्पॉर्टंट आहे ना. मला वाटतं इंग्लंड संघाला जाऊन विचारावं. आंतरराष्ट्रीय विश्वचषकाची फायनलची मॅच न्यूझीलंडच्या अगेन्स्टचा सामना, आणि जिथे मात्र आपण पाहिला तर न्यूझीलंड संघ परास्त झाला विश्वचषकाच्या फायनलमध्ये. 2 वेळेला सामना बरोबरीत आला आणि जिंकले. कोणाच्या आधारावरती तर चौकाराच्या. वसई कोळीवाडा टीमचे कॅप्टनचा मी लक्ष वेधू. चला त्वरित संपर्क साधा. पुढचा बॉल राजेश खोलामध्ये टाकला उजव्याशीच्या बाहेर. सटीक लेंथ अँड लाईन्थ वरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. कोणतीही मुभा फलंदाजांना अद्याप दिलेली नाही आहे. पिण्याच्या अगेन्स्ट देखील हीच
दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. अनेक वेळेला हे संघ आमने सामने आलेत, अनेक वेळेला एकामेकाला धूर चालले, खडे चालले आहेत, परंतु आज पुन्हा एकदा गाठ पडली आहे. ठका ठका निमित्त आहे RK ट्रॉफी 2025. पुढचा बॉल खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न याही वेळेला पाहायला मिळाला. लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल होता, एक सिंगल मिळेल. जिथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, जिथे सिंगल अवेलेबल आहे, एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. पिण्या हे असं एक अस्त्र राहिलं ना किंबहुना ब्रह्मास्त्र या संघासाठी. गेले अनेक वर्ष ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. खुल्या गटाच्या अनेक स्पर्धा त्याने सातत्याने गाजवलेल्या पाहायला मिळाल्या. 14 धावा फलकावरती आहेत, एक फलंदाज बाद. TR ट्रॉफी 2025 ची स्पर्धा आपण पाहत आहोत. 14ला 1 मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न निश्चितच असेल. राहुल ऑन स्ट्राईक. लोअर फुल टॉस कमी गतीने चुकी झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. नो बॉल, त्यावरती मिळतील धावा 4. हा आला चौकार. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. हल्लीचं क्रिकेट बदललंय. मॅच ऑन झाली आहे, गेम ऑन. फ्री हिटचा बॉल. राजेश यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे ठेवला, काही चेंडू खोलात टाकले. क्रिकेटची पर्यंत जाणतो आणि ती गिरवण्यासाठी कटिबद्ध राहणारा खेळाडू राजेशची गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. खोलात टाकलेले बॉल आणि तदनंतर व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न दुसरा टाकत होता, त्यावरती चौकार आलाय. 19. पुन्हा एकदा कमी गतीने खोलात पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळत डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथे मिळेल. एकापेक्षा जास्तीचे काही नाही. एकेरीच्या मदतीने षटक संपलेत ते 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती 10च्या करंट रन रेटने धावा आहेत. त्या अर्थातच एकंदरीत 20 फलंदाज बाद झालेत. एक बॅटिंग करतोय. टॉस हारल्यानंतर मामा भांजे गोखिरे टीम. अपेक्षेनुसार चांगला खेळ व्हायलाच हवा. दोन्ही संघांकडे प्रत्येक प्रेक्षक वर्ग, चाहता वर्ग हेच म्हणत असतो की एक चांगला खेळ आम्हाला पाहायचा आहे, एक चांगली मॅच पाहिजे आहे. मागील सामना ज्या दर्जाचा झाला, कारण द ग्रेट मराठा जूचंद्र टीमने एक चित्त थरारक लढत जिंकली. 1 बॉल 3 ची मॅच इथे षटकार येत असताना शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळाला. आणि एक इतिहास रंजक अशी मॅच जी मात्र काही क्षणापूर्वी संपत असताना पाहायला मिळाली. क्रिकेटच्या या खेळामध्ये अनेक कारनामे रचले जातात, अनेक गोष्टी घडल्या जातात, परंतु त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये ही त्या दर्जाचा चुरस निश्चित पाहायला मिळेल. मस्ती युद्धातली लढत आहे, मरेण किंवा मारेण या स्वरूपाचा खेळ निश्चित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार. भरत गोलंदाजी मार्कवरती आलाय. परत गोलंदाजी मार्कवरती भरत येत असताना पाहायला मिळतोय. राजेश एक लेजेंडरी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याने एक चुकी केली, एक नो बॉल वरती चौकार आला त्याच्या अगेन्स्ट. उजव्या बाहेर तो दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अवांतर धाव येत असताना एक्स्ट्रा रन, संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती आहेत. रन्स गोळा करावे लागतील. पुढचा बॉल यावेळेला देखील वेगवान, फास्ट अँड फ्युरियस. फलंदाजाला 4ही मुंढ्या चित केलंय. लेग बाईटच्या स्वरूपामधून ही धाव अर्जित करण्यात येईल. राहुल जॉन सातत्याने उजव्या यष्टीच्या बाहेर शफल होतोय, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय. तो सातत्याने मोठे स्ट्रोक करण्याचे प्रयत्न केलेत त्याने. त्याचे प्रयत्न शर्तीचे आहेत, परंतु बॅटने त्याला तितकीशी साथ दिलेली नाहीये. स्कोर कार्ड वरती 22 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. संतोष जाधव अर्थात पिण्या स्ट्राईक रेंजवरती आहे. त्याच्याकडून तर मोठे स्ट्रोक निश्चित पाहायला मिळतील का हे पाहण्याजोगे राहील. कारण क्रिकेटचा खेळच असा आहे की जिथे आपण पाहिलं ना की अनेक वेळेला गोलंदाज तर काही वेळेला फलंदाजांची सरशी होते. यावेळेला फटका डाऊन द ग्राउंड. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर करतो हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार.
मैदानाच्या आतमध्ये जो एक चांगला स्ट्रोक येथे पाहायला मिळाला, अर्थात लांब लचक षटकार येत असताना पिण्याने आपला आत्मविश्वास दुगिनीत करत असताना षटकार ठोकला. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर, जो मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. रुकना हमें आता नहीं और झुकना कभी हमने सीखा ही नहीं, याच दर्जाची वृत्ती या खेळाडूची आहे. अर्थात त्याने वज्र निर्धार केला की मी मोठे स्ट्रोक खेळणार आणि त्याच दर्जाचे प्रयत्नही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. संतोष जाधव संघाची धावसंख्या 28 ला 128 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल खुला टाकला, कमी गतीने वळवला, आतमध्ये आला बॉल. चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. काटा बदलला, कोण बदलला, परंतु दृष्टिकोन तोच ठेवलाय. चेंडू वारंवार उजव्या यष्टीच्या बाहेर एक कॉरिडॉर मेंटेन केलाय आणि तिथेच बॉल पिच करण्याचा प्रयत्न सातत्याने होत असताना भरतच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. चांगले चेंडू त्याने हाताळलेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला वेगवान बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय, त्याने टिपला जेल, बोल्ड अँड कॉट, गोलंदाज बाद. चॅम्पियन कोळीवाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल वसई फाटा. दोन्ही टीमने रिपोर्टिंग केलं. दोन्ही टीमचे कॅप्टनचं लक्ष वेधूयात की आपण टॉस साठी रेडी राहा, तयार राहा. आपण जशी इनिंग कंप्लीट होईल ना तसा टॉस आपण करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. वसई फाटा टीमचे कॅप्टन आम्ही लक्ष वेधू की आपण देखील तयार राहा की नेक्स्ट मॅचचा टॉस काही क्षणामध्ये करण्यात येईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सलमान, मी या गोष्टीकडे लक्ष वेधेन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायलाच हवा. जर का सेकंड इनिंगचा पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला, जो कॅप्टन इथे उपस्थित आहे त्याला मुभा असेल आणि जो उपस्थित नाही आहे त्याला पेनल्टी देण्यात येईल. दोन लेफ्ट हँडर बॅटर भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. भावेश पाटील आणि राहुल जॉन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. तिसरं षटक भरतचा आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती धावा ते अर्थात 28 ला 2. लेफ्ट हँडर बॅटर आहे भावेश, स्ट्राईक एंड वरती. पुढचा बॉल डाव्या यष्टीवरती आल्या आपण मैदानाच्या आतमध्ये आलोय याची जाणीव करून देणारा आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय स्ट्रोक, षटकार. स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लेदर बॉल सातत्याने चांगला खेळतो, निष्णात आहे फलंदाज आणि आल्या पहिल्या बॉलवरती त्याने आक्रमकता धारण केली आहे. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 धावा फलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेव र म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. झुकावा आणि नडावं दोन्ही लागणार आहे या मॅच मध्ये भावेशला, कारण तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. ऑन साइडला लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळतो आहे. या मैदानावरती आल्यानंतर आयशा क्रीडांगण कामन आठवण होते ती अर्थातच आयशा चषक, जी मात्र स्पर्धा आजही प्रत्येकाच्या मनामनामध्ये आणि हृदयामध्ये घर करून गेली. एकाच पर्वामध्ये एक दमदार आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर. ज्या स्पर्धेने आपला डंका पिटला त्या स्पर्धेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. षटक क्रमांक 4च्या दरम्यान गोलंदाजी मार्क वरती दाखल होईल. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय दीपेश आलाय. हाफ फ्रॅकर बाची लिडिंग एज, नशिबाची साथ, मिळतील धावा 4. मच नीडेड बाउंड्री आली आहे राहुल जॉनच्या बॅटमधून.
राहुल जॉन चाच पडत होता मैदानाच्या आतमध्ये, तो संघर्ष करत होता, त्याचा संघर्ष संपलेला नाहीये. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. लिडिंग एज जरूर घेतली परंतु चौकार आलाय, ही बाब महत्वाची आहे. 7 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 7 धावा आल्यात. 38 धावा धावफलकावरती आहेत. 100च्या स्ट्राईक रेटने राहुल बॅटिंग करतोय. रन्स बनवाव्या लागतील त्यालाही. सामना अजून संपलेला नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, उजव्या सीच्या बाहेर चेंडू निघाला. एक चांगल्या धाटणीचा चेंडू इथे पाहायला मिळाला. गोलंदाजाच्या भात्यामध्ये वैविध्यता असायला हवी. आपल्याकडे व्हेरिएशन आणि व्हरायटीची समय साधणारी गोलंदाजी असणं अत्यंत आवश्यक राहतं आणि दीपेश ते करत असताना पाहायला मिळाला. वारंवार चेंडू तो उजव्या सीच्या बाहेर टाकतोय, काही कमी गतीने काही वेगाने, आणि त्या दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अंडर द फ्लड लाईट्स आपण ही सामने पाहतोय. कोलाट टाकला यावेळेला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडूला दिले एलिव्हेशन, ठोकला षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय राहुल जॉन. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगातच मारला हा बॉल. ऑन साइडला षटकार आला. संघाची धावसंख्या 44 धावा. शफल झालेत पुन्हा एकदा. वन्स अगेन अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. धावफलकावरती आहेत. रन्स आल्यात, धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. पहा, एक गोष्ट आवर्जून तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. कोणत्याही क्षणाला बॉल गहा झाला, फुटला तरी नवीनच चेंडू दिला जाईल. शेवटच्या षटकाचा शेवटचा बॉल जरी गहा झाला तरी तो नवीनच दिला जाईल. गोक्युरे टीम माझ्यापासून दूर नाही आहे कारण मी त्या टीमचा एक हिस्सा होतो. अन्याय कोणावरतीच होणार नाही. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या अर्धशतक कंप्लीट झाले. 50ला 2. पुढचा बॉल गोलंदाज 5 बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. राहुलची बॅटिंग आज अशी दर्जाची राहिली आहे ना की तो जरूर सांगतो प्रतिस्पर्ध्याला की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडू शकेल मजला अशी कोणतीही भिंत नाही. राहुल जॉन का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. आत्मविश्वास त्याचा परत आलाय आणि ओरिजिनल इज बॅक असंच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा हा फ्रॅकर उजव्या बाहेर निघालाय. कॉरिडोर जो मेंटेन केला होता हा चेंडू दिशाहीन राहतोय. एक्स्ट्रा रन, व्हाईट बॉल. DRSचा कॉल केला बॅट, जिथे फिल्डिंग टीमने चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. सुरुवातीला स्मशांत शांतता होती आणि आता मात्र वातावरण गरम झालंय. गुलाबी थंडीमध्ये रंगणारा हा सामना आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले पाहिलं जाईल विविध कॅमेरा अँगल्सने. आपण पाहतो आहोत ही स्पर्धेचं थेट प्रक्षेपण UCN अर्थात उज्ज्वल केबल नेटवर्क च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे या स्पर्धेचं. प्रत्येक जण इथे आला ना तर कॅप्टन नेहमी म्हणतो की या मैदानावरती असणाऱ्या ज्या लाईट्स आहेत ना त्या निश्चितच जसं आपण आल्या दृष्टिक्षेपामध्ये येतात तसं हेबा वाटतो इथलं आयोजन पाहता. चहूबाजूला सीमारेषा, समतोल असं क्रीडांगण, प्रशस्त असं व्यासपीठ, सारं काही अगदी योग्यरित्या आयोजन आपण पाहत आहोत. उत्तम आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळालंय. मैदानाच्या आतमध्ये काही काळ सामना थांबलेला पाहायला मिळतोय. याचं कारण असंच आहे की इथे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. सत्यनारायण कोपरी जो मात्र संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कोपरी गावाला ही एक क्रिकेटची प्रचंड मोठी आवड आणि अगदी त्याच वेळेला एक आख्यायिका राहिली या गावामध्ये. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर अर्थात व्हाईट बॉल.
रिव्ह्यू लॉस, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू लॉस झालाय. अंपायर्सने कॉल दिला, अर्थात हा चेंडू आहे तो व्हाईट बॉल. व्हाईट चेंडू हा नेहमी व्हाईटच असतो, कारण आज भारताचे तुम्ही सुजाण नागरिक असाल ना, तर स्वच्छ भारत अभियान भारतामध्ये चालू आहे. कचरा हा कचरा कुंडीतच टाकायला हवा, आणि जर सुजाण गोलंदाज असाल तर चेंडू हा यष्टांवरती टाकायला हवा. स्कोर कार्ड वरती 51ला 2. पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज होतोय. दीपेचा हा चेंडू हेलिकॉप्टर ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फ्लॅट पॅरलल, षटकार. गांव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका, आणि आमच्या भाऊला गोखिवरेकर म्हणत असतील की हलक्यात घेऊ नका. 3 बॉल 3 षटकार ठोकलेत या बहादराने. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती येते, अर्थात 57. 57 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा हा फ्रॅकर ऑन साइडला, हा फॉर्म पुल अनसक्सेसफुल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. राहुल जॉन बॅक टू द पॅव्हेलियन. होता वाटतं त्या ठिकाणी एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून फिनिश करण्यात आला. 57ला धक्का क्रमांक 3 इथे लागला. आज आपण हेमंत सर आणि संदीप सर पाहिलं ना, तर या स्पर्धेची आख्यायिका किती वाढले पहा ना. काही वेळापूर्वी ना फॉरेनर्स या सामन्याचा आस्वाद घेत होते. आज फॉरेनर्स इथे आलेत आणि मी रायगडच्या कोपऱ्यातून आलोय, अर्थात मी पनवेलवरून इथे आलोय. स्पर्धेची उत्कंठा आणि स्पर्धा किती मोठी आहे पहा. मलाही 2 तासाचा प्रवास करून इथे यावं लागलं या स्पर्धेसाठी, कारण ही स्पर्धा एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची TR ट्रॉफी 2025 16वा पर्व आज आपण या स्पर्धेचं पाहतोय. भावेश मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीला स्वरूप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा आणि निर्णायक अंतिम षटक समीर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. 1 बॉल 6 धावा, नॉट आउट 600च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करणारा भावेश स्ट्राईक एंड वरती आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. समीरला आपण पाहतोय, जर्सी नंबर 18, अराउंड विकेटने. पहिला बॉल उजव्या सीच्या बाहेर, दिशाहीन राहिलाय. एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे षटकाची. 58 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद. 58 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. रन्स आल्यात या मॅच मध्ये, धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. भावेशने मॅच चालू करून दिली आणि त्याच्या पावलावरती पाऊल टाकलं राहुल जॉनने, आणि एक धमाकेदार सुरुवात करत असताना तो पाहायला मिळाला. बाद होण्याआधी राहुलने 25 धावांची इनिंग साकारली. 12 बॉल त्याने फेस केले. 5 बॉलमध्ये 9 धावा विजय जाधवच्या बॅटमधून आल्या. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर, आणखीन एक चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. DRS कॉल केलाय. पुन्हा एकदा डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतो. बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय. विजय जाधव, त्याच वेळेला संतोष जाधव, हे 2 बंधू तुम्ही पाहिले, परंतु यांचे 2 बंधू अजूनही आहेत, संतोष जाधव आणि भरत जाधव. एकंदरीत या संघामध्ये एका वेळेला 4 जिथे बंधू खेळत असताना अनेक वेळेला आम्ही पाहिल्यात. भरत जाधवलाही खेळताना आपण अनेक वेळेला पाहिलंय, संतोषलाही अनेक वेळेला, त्याच वेळेला शंकरलाही. आणि आज 2 बंधूंचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आला. चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला बॅटरने. अर्थात हा निर्णय काही वेळेला पुरता आपल्यापर्यंत पेंडिंग आहे. बॉलिंग एंड कडून ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली आहे, किंवा अगदी त्याच वेळेला जर्सी नंबर 18, हे नंबर्स ही फार मजेचे विषय राहिले ना. पहा ना, सुरुवातीला ज्यावेळेला कालांतराने क्रिकेटमध्ये बदल झाले, जर्सी झाला, जर्सीजमध्ये केवळ 1 नंबर दिला जायचा, तो कॅप्टनला, त्या पुढे 10 नंबर असायचे, ते इतर खेळाडूंना दिले जायचे. तदनंतर चॉईस डिलिव्हरी आले, चॉईस नंबर आले. मैदानाच्या आतमध्ये फेअर डिलिव्हरी आहे, डॉट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट आहे. दोन्ही टीमने आता रिव्ह्यू लॉस केलाय. दोन्ही टीमचा एक रिव्ह्यू लॉस झालेला आहे.
पुढचा बॉल घेऊन गोलंदाज समीर पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल अराउंड विकेटने. यावेळेला बाची लिडिंग एज, नशिबाची साथ, मिळतील धावा 4, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. बॉल आणि 10 धाव संख्येची नॉट आउट इनिंग मैदानाच्या आतमध्ये भावेश साकारत असताना पाहायला मिळतोय. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती आहे ती अर्थात 62 धावा धाव फलकावरती आहे. 62 ऑन दी बोर्ड. रन्स अपेक्षित होत्या आणि त्या आल्यात. भावेशला ज्या वेळेला खऱ्या अर्थाने विचारण्यात आलं ना, हेमंतजी पाटील सरांनी विचारलं की तुम्ही धावा किती बनवणार, तो म्हणाला की आम्ही टार्गेट असं काय सेट केलेलं नाहीये, रन्स बनवू. हाफ ट्रॅकर ऑन साइडला बॅकफुटला आले, ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. आणि त्याने एकदम से हालात बदल दिए, जज्बात बदल दिए. आल्या आल्या त्याने सांगितलं रुको जरा सबर करो, बोला था ना धक्काबुक्की नहीं करने का. काय स्ट्रोक आल्यात त्याच्या बॅटमधून. 68 धावा स्कोर कार्ड वर दिए, 68 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल कमी गतीने खोलात टाकण्याचा प्रयत्न, सिंगल निश्चित मिळेल दुहेरीसाठी, पलटेल का भावेश पाहावं लागेल. परंतु या स्पर्धेचा नियम सांगतो की एकाच वेळेला दोन्ही एंड सुटायलाच हव्यात. एकच धाव इथे प्राप्त होईल. माझे शब्द माझ्या तोंडातच राहिले आणि फलंदाजाने ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलेले पाहायला मिळाले. या ट्रॉफी 2025च्या 16व्या पर्वाचे नियम आहेत की तुम्ही एकाच वेळेला दोन्ही एंड सोडणं अत्यंत आवश्यक. केवळ एक सिंगल मिळेल. स्वरूप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 69ला 3, 69 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. शेवटच्या 2 चेंडूंचा अजूनही खेळ शेष आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समीरला आपण पाहत आहोत. भावेशने चांगली बॅटिंग केली, मॅच चालू केली जणू काय त्याने. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा समीर. स्वरूपसाठी हा बॉल कट केला पॉइंटला, बॅकवर्ड ऑफ द पॉइंट, चेंडू थेट ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटचा अद्भुत आविष्कार, धाव मिळतील 4, हालाय चौकार. मोफास वसईपाटा टीमचा कॅप्टन सलमान खान देखील दाखल होतो. या आपण वसई कोळीवाडा टीमच्या कॅप्टनचे लक्ष वेधूयात. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस काही क्षणामध्ये करणार आहोत. शेवटचा चेंडू बाकी आहे. 72 धावा धाव फलकावरती आहेत. 72 ऑन दी बोर्ड, 73 ऑन दी बोर्ड. कमी गतीने लोड फुल टॉस, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धाव मिळतील 4. एक्सिलेंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, स्वरूपच्या बॅटमधून चौकार. बनल्यात 78 रनचं टार्गेट या मॅच मध्ये असेल. 77 बनल्यात, 78चं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूया जिथे नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. आणि या आवाजामध्ये करूयात बदल. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतो आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या आवाजामध्ये बदल करूयात. हेमंतजी पाटील सर आणि त्याच वेळेला आवाज ऐकूयात संदीपजी गावंड सर यांचा. या आपण टॉस करतो आहोत. टॉस हॅलो हॅलो टॉस करण्यात येत असताना पाहायला मिळेल एका बाजूला टॉस आपण करतो आहोत. नेक्स्ट मॅच एका बाजूला मोफास वसई फाटा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना डीजे बाई कोळीवाडा, डीजे बाई आणि त्याच्या अगेन्स्ट मोफास वसई फाटा. टॉस करतो आहोत.
या आपण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला मोफास वसई फाटा आणि त्याच्या अगेन्स्ट वसई कोळीवाडा. 94 इज अ कॉल. 94 आला, टॉस जिंकला तो वसई कोळीवाडा या टीमने. टॉस जिंकला डीजे भाई या वसई कोळीवाडा टीमने. टॉस तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट होता आणि फ्लड लाईट्स यावेळेला रात्रकालीन स्पर्धा आहे, नाईटच्या स्पर्धा यावर्षी संघामध्ये खेळलात का? टॉस तर खूप महत्त्वाचा आहे आणि नाईटच्या स्पर्धामध्ये मला तरी वाटते 4 ते 5 टुर्नामेंट आहे आणि आयोजन पण चांगलं आहे, खेळपट्टी पण चांगला आहे आणि आम्ही कमीत कमी रन्सामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. प्रश्नामध्ये सर्व काही उत्तर देऊन टाकलेत त्याने, जास्तीचा वेळ वाचून टाकलाय. आज काही का की गावामधील असे नौके खेळाडू की ज्यांना संधी देण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, किंवा असे खेळाडू आहेत की ज्यांच्या जास्तीचा असेल? चेंजेस तर काहीच नाही आहे. जे रेग्युलर संघ आहे तोच आहे आणि सर्व यंगस्टरच आहेत. काही 2-3 सिनियर प्लेयर आहेत. वसई फाट्याच्या अगेन्स्ट किती वेळा खेळलात? काय आज रणनीती त्यांच्या अगेन्स्ट कशी असेल? बॅटिंगसाठी तुम्ही इन्व्हाइट करताय? 2-3 वेळा खेळला असेल तर आठवण नाही एवढं, परंतु त्यांचा पण संघ चांगलाच आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षणात निर्णय. सलमान, आप जीतते तो आप क्या करते? मैं बैटिंग ही करता. बैटिंग ही करनी है. कितना रन बनाना चाहोगे? 5 ओवर में 60 पहुंचने की पूरी कोशिश करेंगे. माशाल्लाह, इस साल तो आपकी बदला बोल रहा है. प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे वसई फाटा प्रीमियर लीग में, उसी के साथ वसई प्रीमियर लीग में भी अच्छा परफॉर्मेंस हुआ है. इस साल और इस टूर्नामेंट में देखने मिलेगा अच्छा परफॉर्मेंस? देखिए, वो दूसरा टूर्नामेंट था और ये दूसरा है. यहाँ अच्छा करने की कोशिश करेंगे. अच्छे मैच देखने जा रहे हैं हम लोग. बिल्कुल. या पण खूप साऱ्या शुभेच्छा असतील. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर. ही टॉस जिंकलाय तो वसई वाडा टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. थँक्यू. थँक्यू सो मच जयजी भोसळे यांचा गोड आवाज तुम्ही नुकताच ऐकलात. वळूया आपण नेक्स्ट मॅचकडे, कारण ही पहिली इनिंग संपली आणि पहिली इनिंग नंतर धावफलकावर जर आपण धावा बघितल्या तर त्या झालेल्या आहेत त्या 77 आणि 78 धावसंख्येचं टार्गेट असेल. माझ्या समेत जुडले जात आहेत आमचे मित्र हेमंत पाटील, त्यांचा गोड आवाज सुद्धा तुम्ही ऐकणार आहात. एक एक चेंडूचं धावतं वर्णन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. एक एक षटकाचं धावतं वर्णन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. स्ट्राईक इनकडे बॅटर आहेत भरत पाटील आणि नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर आहेत निखिल ओघे. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार संतोष पिन्या. पहिलाच बॉल ऑफ कटर चेंडू होता आणि अर्थातच चांगला फटका खेळत असताना बॅटर दिसलाय. चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतं हेमंत आणि ह्या चेंडूला थांबवलंय. धाव तर मिळाली नाही. सुरुवातात जर आपण बघितली तर थोडीशी संत झाली होती ज्यावेळेस बॅटिंग केली होती ती गोखिरे टीमने. मात्र नंतरच्या जस्ट षटकामध्ये बॅटिंग झाली, अटॅकिंग बॅटिंग. लेफ्ट हँडर बॅटर दोन्ही सुद्धा जॉन आणि त्यानंतर भावेशनी चांगली बॅटिंग केली होती. पुढचा बॉल शॉर्ट बॉल क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने वळतोय. एक धाव पळून पूर्ण केली भरतने. MPL मुंबई प्रीमियर लीग सारखी स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. अनेक स्पर्धामध्ये त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केलं. मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात. मॅन ऑफ द सिरीज हे किताब बहुतेक वेळा त्याला मिळालेले आहेत. असा हा खेळाडू आता नॉन स्ट्रायकिंगकडे येतोय. एका धावेने त्याने आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आहे ती 1 धाव 2 बॉलची समाप्ती. सुरुवात जर बघितलं पण तर सिंगलने झालेली आहे आणि नक्की थोडीशी संत सुरुवात जरूर आहे. टेम्पो धावांचा वाढवावा लागेल आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. एक मोठं टार्गेट चेस करायचं आहे सत्यनारायण कोपरे टीमला. हवेत बॉल आहे, फटका थोडासा फसलाय. मिड ऑफचा फिल्डर बॉल खाली येतोय. चांगला कॅच आणि विकेट जाईल निखिल ओघे याची. एक मोठा विकेट जातोय तो सत्यनारायण कोपरे टीमचा. निखिल इज आउट. जबरदस्त चेंडू टाकला होता. यावेळेला बॅटरला फसवणारा चेंडू टाकला तो म्हणजेच संतोष जाधव पिना या खेळाडूने. अनेक वेळा विकेट हॅट्रिक या गोलंदाजाने मिळवलेली आहे. माझ्या डोळ्यात देखत एका मोठ्या स्पर्धेमध्ये 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये 2 वेळा त्यांनी तिकडी साधली होती विकेटची आणि तिन्ही जे फलंदाज होते ते त्रिफळाचीत
2 वेळा करणारा एक मात्र खेळाडू आहे तो म्हणजे संतोष जाधव आणि त्यालाही सफलता मिळाली. निखिल ओघे गोल्डन डकचा शिकार बनलाय. धावसंख्या धावफलकावर 3 बॉलची समाप्ती. पहिल्या चेंडूला सामोरे जात होता निखिल आणि पहिला चेंडू खेळत असताना चुकीचं शॉट सिलेक्शन, नुकसान भरपूर होतोय. मला असं वाटतं हेमंत की 78 धावसंख्येचं टार्गेट आहे, त्यामुळेच एक मानसिक दबाव दिसतोय. अगदी बरोबर आहे. मोठं टार्गेट आहे. 5 षटकाच्या सामन्यामध्ये 15 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करायची आहे. तो एक मानसिक दबाव आहे. त्यामुळे प्रत्येक बॉलवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना आपण बघितलं थोडासा मिसटाइम शॉट लागला होता आणि बॅटर निखिल सारखा एक चांगला खंबा फलंदाज बाद होताना दिसतोय सत्यनारायण कोपरे टीमचा. आता डावकुरे हाताचा बॅटर आलाय राजेश ओघे. टेनिस मध्ये त्याचं सुद्धा नाव आहे, त्याच्या सुद्धा नावाची चर्चा होत असते. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं, मनगट खुळ केलं आणि चेंडूला बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये ढकलून दिलं. 1 धाव पूर्ण केली. एका धावनीची धावसंख्या झाली ती 2. खातं उघडणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे, त्यानेच तुमचा आत्मविश्वास वाढू शकतोय. पार्टनरशिप चांगली करावी लागेल. 2 फलंदाजांना चांगले बॅटिंग करावी लागेल. जर आपण बघितलं तर भरत पाटील आणि राजेश ओघे या 2 फलंदाजांना चांगली पार्टनरशिप जर केली आणि चांगल्या धावा बनवल्या तर नक्कीच आपल्या टीमला विजयाच्या दिशेने नेऊ शकतील. एक मोठं टार्गेट चेस जरूर करायचं आहे. मात्र भरत सारखा जर एक चांगला फलंदाज असेल तर हे टार्गेट भरतसाठी एवढं मोठं नाही आहे. चांगला फटका बघितला. पंच केल्या बॉलला पाठवून दिलाय बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. एक खणखणीत चौकार येतोय भरत पाटीलच्या बॅटमधून. शेवटच्या क्षणापर्यंत समजेल आपल्याला की देव नेमका कुठल्या संघाला पावतोय तो. चांगला शॉट सिलेक्शन बघितलं आपण. फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळून काढलं चेंडूला. इनफिल्डच्या वरून हा चेंडू खेळताना दिसला बॅटर भरत पाटील. लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे त्याच्या पाठीशी आणि तो फायदा सुद्धा इथे होऊ शकतोय श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या टीमला. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना धावा झाल्या त्या 6. पुढचा बॉल ऑफ स्टंपर शफल झाला. आता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवून दिले. थेट 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 मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. टीम शॉट हे बघितलं आपण. ऑफस्टमच्या थोडासा बाहेरचा हा बॉल इनसाइड आउट शॉट खेळला होता फलंदाज भरत पाटीलने आणि बॉलला सरळ पाठवून दिलं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंडच्या बाहेर. कॅल्क्युलेटेड षटकार टोकतोय आणि टीमचं टोटल पाठवतोय 12वर. एक सुरुवात जर आपण बघितली तर चांगली सुरुवात झालेली आहे. 15चा आस्किंग रन रेट, 15 पेक्षा जास्तचा आस्किंग रन रेट जरूर होता, मात्र विकेट गेली त्यानंतर सुद्धा चांगली बॅटिंग करताना दिसतोय भरत पाटील. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 12 धावा धाव फलकावर जमा झाल्यात. अजून 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये फार मोठा पल्ला गाठायचा आहे. जवळजवळ 68 धावांची गरज असेल उर्वरित 24 बॉल मध्ये. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 68 धावा बनवायच्या आहेत. एक मोठं आव्हान आहे बॅटिंग करताना. आय थिंक धावसंख्या 52 म्हणजेच अजून 66 धावा पाहिजेत. 66 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल. नवीन गोलंदाज आले समोरच्या कडून मनोज. ओहो चांगला फटका या वेळेला हॅमॅक केला होता बॉलला लॉंगच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. चांगली फिल्डिंग होते. एकच धाव फक्त मिळते आणि 1 धावेने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 13 रन्स. नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल कारण मोठं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये विकेट जरूर गेला मात्र 12 धावा आलेल्या आहेत. भरत आणि राजेश या 2 बॅटरला टिकून खेळावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल आपल्या टीमला विजयाच्या दिशेने नेण्यासाठी. अगदी योग्य तुम्ही माहिती या ठिकाणी पोहोचवतायत आणि तेच आपण दुसऱ्या बाजूला जर एक विचार केला तर काय चांगली स्फूर्ती, काय चांगली ऊर्जा दिसतोय फिल्डिंग करणाऱ्या गोकीबीर या टीमची. मामा भांजे म्हटलं तर अर्थातच प्रदीपजी गुप्ता आणि राहुलजी गुप्ता यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय, फिल्डिंग करताना दिसतोय. समोरच्या कडून गोलंदाज तयार. त्याचा पुढचा बॉल असेल. लॉंग लेग रिझन मध्ये चेंडूला आता पाठवून दिले. फुल टॉस बॉल अगदी लेग स्टंपच्या दिशेने चेंडू टाकलाय आणि मिळते 6 धावा. बिगी सिक्सर.
आणखीन एक धमाकेदार षटकार आणि या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 19. भरत टिकणं खूप महत्वाची गोष्ट आहे सत्यनारायण कोपरे टीमला. त्याकरता संयम, कॉन्सन्ट्रेशन हे चांगल्या पद्धतीने ठेवावं लागेल भरत या खेळाडूला. पुढचा बॉल. ओ स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. एक चांगला चेंडू टाकलाय, दर्जा चांगला दिसतोय गोलंदाजाचा. गुडलेम क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलं होतं आणि चेंडू थोडासा जर आपण बघितलं तर उसळी घेताना दिसला हेमंत. बीट चला बॅटर. आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये 110 षटकार लागलेले आहेत. भरत पाटील खेळतो वैयक्तिक 17 वर, राजेश त्याला साथ देतो 2 वर. नक्कीच ही पार्टनरशिप राजेशने फक्त साथ जर दिली तर नक्कीच भरत पाटील एक चांगली बॅटिंग करू शकेल. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव केला जातोय. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलर मनोज. पुढील बॉल. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिली होती. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय. 30 सर्कलचे थोडंसं बाहेर फील्ड केली जाते. एक धाव या ठिकाणी कंप्लीट. सिंगलने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 20 रन. एकमेकाला साथ असणं गरजेचं आहे आणि इथे राजेश ओघे जर आपण बघितलं तर चांगली साथ देतील काय हा प्रश्न निर्माण झाला त्यांच्या खेम्यामध्ये सुद्धा. प्लेइंग 11 टीम चांगली आहे परंतु आता चांगला खेळ इथे दाखवावा लागेल. धावसंख्या धावफळकर 20. गोलंदाज मनोज तयार. त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल. ओव्हर पिच बॉलवर चढवलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला. 6. हा बॉल आपण बघितलं तर पायावर होता आणि बॉलला पाठवून दिलं सरळ बाउंडच्या बाहेर. हवाई सफर केलेली आहे षटकारासाठी आणि या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 26 वर. अटॅकिंग शॉट, थोडासा पुढे बॉल, अप्रतिम शॉट, स्लॉक केलं बॉलला आणि पाठवलंय षटकारासाठी. बघितलं तर इथे बरेचसे पाहुणे मंडळी दाखल झालेले आहेत आणि इथे मुख्य पाहुणे इथे दाखल झालेले आहेत. महाराष्ट्राचे युवा समाजसेवक, द ग्रेट मराठा एंटरप्राइजेसचे संस्थापक, जोचंद्र गावचे शाखा प्रमुख आदरणीय सन्मान्य मोहन रवींद्र पाटील साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांच्या स्वागताकरता कमिटी मेंबर्स तिथे पोहोचले. भाईंना विनंती असेल प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. मिस टाइम फटका मिड ऑफच्या दिशेने सोपा कॅच या ठिकाणी होता बॉलरसाठी आणि कॉटन बोल्ड आउट केले जाते. राजेश ओगे याला दुसरा फलंदाज बाद होतोय सत्यनारायण कोपरे टीमचा. राजेश ओगे इज आउट. डाऊन झाले आहे म्हणजेच हा धक्का फार मोठा लागलाय. धावसंख्या धावफळकर आहे ती 26 धावा. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 52 धावांची गरज आहे. बरेचसे अतिथी हेमंत या ठिकाणी दाखल झाले. त्यापैकी एक म्हणजेच महाराष्ट्राचे नामवंत युवा समाजसेवक, खूप चांगलं कार्य त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रभर होतंय. असं लाडकं नेतृत्व आहे जोचंद्र गावचं आणि त्यांच्या स्वागतासाठी इथे आयोजक कमिटी मेंबर्स जात आहेत. त्यांना मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आणण्याकरता हे कमिटी मेंबर्स जाताना दिसत आहेत. खरं तर खूप चांगलं आर्थिक सहकार्य त्यांनी या स्पर्धेकरता केलेलं आहे. स्वरूप येतोय नवीन बॉलर आणि खरोखरच ज्याप्रमाणे म्हटलं तू संदीप की माननीय मोहनदादा पाटील यांचं भरपूर समाजसेवा आहे आणि क्रिकेटच्या गोष्टीमध्ये जर आपण बघितलं तर माननीय मोहनदादा पाटील यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. त्यांचा संघ कंटिन्यू आपण बघितलं भरपूर वर्षापासून खेळताना दिसतो. द ग्रेट मराठा जुचंद्र हा संघ आणि मोहनदादाच्या नावाने आपण बघितलं तर भरपूर स्पर्धा त्यांच्या माध्यमातून जुचंद्र परिसरामध्ये होत असतात आणि कुठेही आपल्या परिसरामध्ये कुठेही स्पर्धा असू त्या स्पर्धेला ते नक्कीच आर्थिक सहाय्य देत असताना या TR ट्रॉफीसाठी सुद्धा मोहनदादा पाटील यांच्याकडून चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. चला वळी या मॅच कडे. 18 बॉलमध्ये 52ची गरज आहे आणि तो गोलंदाजी मार्गावर गोलंदाज स्वरूप आलाय. स्वरूप गोलंदाजी मार्गावर आलाय परंतु बॅटर बदलेल का या मॅचचं रंगरूप? व्हॉल्युमेशन प्रॉपर नव्हतं, टायमिंग प्रॉपर नव्हतं. चेंडू फॉरवर्ड स्कोर लेगच्या दिशेने वळतोय. स्कोर लेग क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेपर्यंत बॅटरने पूर्ण केली 1 धाव. एका धावेची स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या धावफळकावर लागली आहे ती 27 धावा. एकेरी दुहेरी धावसंख्येने जास्त फरक पडणार नाही फिल्डिंग करणाऱ्या टीमला. जेव्हा एखादा मोठा फटका लागेल ना
तेव्हा तो फरक पडू शकतो. हेमंत, स्ट्रॅटेजी जर आपण बघितली तर कधी कधी सिंगल सुद्धा रोटेट करावी लागेल. मोठे फटके तर येतातच. आपण बघितलं तर दोन्ही बाजूने अटॅक जरूर होता. यावेळेस पुढील बॉल, हो फटका बघितला, अप्रतिम आहे आणि गॅप मध्ये सुद्धा आहे. फिल्डर नाही अडवू शकणार. बॉल जाईल बाउंडच्या बाहेर, डीप कव्हरच्या दिशेने. 4 रनसाठी चौकार. शॉट चांगले क्वालिटी, चांगला दर्जा. सुपर कव्हरच्या दिशेने चेंडूला कळून काढलं होतं. आधीच पाहिलं होतं, मनामध्ये धरलं होतं बॅटरने की ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू उसळी घेतोय, बाहेर निघणारा चेंडू आहे आणि त्याच्यावर आता लढावच लागेल. चांगला क्लास फटका पाहायला मिळाला बॅटरचा. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात ते 31 धाबा. 16 चेंडू आणि 16 चेंडूमध्ये 47 धाबांची गरज आहे. संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये दोन्ही टीमला. संघर्ष हेच जीवन आहे आणि त्याच्यामधूनच आपल्याला काही ना काही मार्ग मिळत असतोय. पुढचा बॉल, ओय हवाई सफर करण्याकरता बॅटर गेला होता. फ्लाय स्लिपच्या दिशेने झेल सुद्धा उडाला होता, मात्र इथे जीवनदान मिळतं बॅटरला. एक धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या पोहोचली ती 32 वर. हेमंत, प्रत्येक चेंडूवर तुम्ही षटकार आणि चौकार ठोकू शकत नाही. त्याकरता तुमचं नियंत्रण असायला पाहिजे. संयम सर्वात मोठा दागिना आहे. संयमाने सुद्धा बॅटिंग करावी लागेल, कारण प्रत्येक बॉलवर षटकार येऊ शकणार नाहीये. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टॉपेश जरूर लागली होती, मात्र एक जीवनदान मिळतंय ते फलंदाज दिपेश याला. 15:46. ओ चांगला कावा ड्राईव्ह आहे. बॉल जाईल, स्क्वेअर ड्राईव्ह केला होता यावेळेला आणि मिसफिल्डिंग होते. यस, बॉल निघून जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. काही चांगला आक्रमकतेचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये या चेंडूला कळून काढलं होतं. क्रॅकिंग स्ट्रोक होता. अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला बॅटरचा. फटका वेगाने पुढे गेलाय आणि चौकार मिळतो या बॅटरला. हे तुम्ही रिप्ले मध्ये सुद्धा बघू शकताय. UCN लाईव्ह द्वारे चांगलं प्रेक्षेपण आणि क्षेत्ररक्षकाला चकवले सुद्धा. 4 धाबांची धावसंख्या पोहोचली ती 36 वर. आता 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 42 धाबांची गरज आहे. म्हणजेच मॅच मध्ये रंग भरण्याचं काम केलं बॅटरने. गोलंदाजाला आता ते रंग भरायचे आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्गावर. फिल्डिंग आपण बघतोय लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडस आता संयम त्याने गमावलाय. डेड बॉलचा इशारा मुख्य पंच या ठिकाणी करत आहेत. चोहे बाजूने चांगली गर्दी आहे प्रेक्षकांची. आता काहीतरी गायडन्स करताना दिसत आहेत विजय जाधव आपल्या या गोलंदाजाला. भरपूर अनुभव आहे विजय जाधव याच्याकडे. थोडंसं कानमंत्र दिला जाईल. प्रेक्षकांची उपस्थिती जर आपण बघितली भरपूर आहे आजच्या दिवसामध्ये. उद्या अंतिम दिवस असेल या TR ट्रॉफीचा. उद्या सॅटर्डे नाईट भरपूर प्रेक्षक असतील. ओ व्हॉट बॉल, व्हॉट बॉल. लॉलच दिलं होतं. फ्लाईट्स जास्त दिली होती यावेळेला बॅटरने आणि ऑफ स्टंपवर आधीच उभे राहिले होते बॅटर भरत पाटील. शॉर्ट सिलेक्शन जमलं नाही. हा डॉट बॉल. डॉट बॉल जितकं जातील ना तितका प्रेशर, दबाव वाढत जाईल. परंतु क्रिकेटचं मैदान असो किंवा इतर कुठे असो, दबाव या शब्दाला कुठेतरी कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवायला पाहिजे. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा स्वरूप लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. हो चांगला फटका आहे यावेळेला सुद्धा. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये आहे. हा सुद्धा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सत्यनारायण कोपरी टीमचा स्कोर झालेला आहे 40 रन. 2 गट बघितला. अप्रतिम फटकेबाजी. खास करून आपण बघितलं तर भरतची बॅटिंग आपण बघितली. संदीप भरतने जेवढे फटके खेळलेले आहेत जास्तीत जास्त त्यांनी गॅप मध्ये खेळलेले. प्लेसमेंट अतिशय चांगली आहे आणि भरतचा जर आपण विचार केला तर टेनिस क्रिकेट नाहीये तर लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा एक उत्कृष्ट खेळाडू ऑलराऊंडर म्हटला जातोय तो भरत याला. जे बघितलं आपण पहिल्या इनिंगमध्ये राहुल जॉन यांनी जी फटकेबाजी केली, 3 षटकार त्यांनी ठोकले होते. त्या 3 षटकारासाठी टीमचे ऑनर मानसी प्रदीप गुप्ता यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. खेळाडूचं मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आता धावपळक वाढवण्याचा प्रयत्न बॅटर करतायत. विकेट सुद्धा घ्यावे लागतील. गोलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 38 धाबांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजेत 38. काय वेगळी रणनीती असेल बॅटिंग करणाऱ्या टीमची किंवा ती रणनीती फोडून काढली जाईल गोलंदाजी करणाऱ्या संघाद्वारे. स्ट्राईक कडे पुन्हा आता बॅटर बघायला मिळतोय तो म्हणजेच दिपेश स्ट्राईक कडे आहे. एक रेकॉर्ड त्याच्या नावावर सुद्धा आहे, ती चर्चा आपण करणार आहोत.
ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूवर हल्ला करायचा होता. चेंडू सुपर कव्हर क्षेत्रामध्ये काय चांगला चूक झेल टिपलाय तो म्हणजेच भावेश पाटीलने. विकेटचं पतन बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलंय. तिसरा धक्का गॉन. बघितलं अप्रतिम कॅच या ठिकाणी टिपला जातोय भावेश पाटीलच्या माध्यमातून. ऑफ स्टंपच्या भरपूर हा बॉल होता. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय अतिशय चांगला फटका आणि मात्र तेवढाच जबरदस्त कॅच. काय जबरदस्त जजमेंट. भरपूर लांब धावत गेला होता भावेश आणि हा कॅच संपादन केलाय. चांगला कॅच कॅरी केला आणि विकेट मिळवली ती फलंदाज दीपेश याची. दीपेश बाद होतो. दीपेशने बाद होण्यापूर्वी आपल्या टीमसाठी 5 धावा बनवलेले आहेत. अस्किन रन रेट वाढला जातो. 20.73च्या सरासरीने वाटचाल करायची ही मॅच जिंकण्यासाठी. इक्वेशन जर आपण पाहिलं तर 11 बॉलमध्ये आता 38ची आवश्यकता आणि ह्या विकेटवर डे क्रिकेटमध्ये 12 बॉल म्हणजे 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत 50 धावा झालेल्या सुद्धा आहेत. रजनी क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड तुम्ही सांगितला हेमंत. म्हणजे इथे तसं घडू शकतं. करावंच लागेल, लढावं लागेल. रंग भरण्याचं काम फलंदाजानं करावं लागेल. रंग भरण्याचं काम गोलंदाजानं करावं लागेल. आणि गोलंदाजाने जसा मी उल्लेख केला होता याआधी चेंडू पडण्याआधी की विकेट तर मिळवावेच लागेल, तो विकेट मिळवून दिलाय गोलंदाज संतोष जाधवने. पिण्या टेनिस विश्वातील असा गुणवंत खेळाडू आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सुद्धा त्याची चमक त्याची दहशत आपण बघितली होती आणि तोच आता समोरच्या इनकडून तयार. संतोष जाधव हवेत बॉल. या वेळेला थोडस वेगळ्या पद्धतीने हा फटका खेळला होता. धावचीची या ठिकाणी रनआउट सॉरी कॉट अँड बोल्ड विकेट. काही चांगली रणनीती आखली जाते आणि जसा तो वेगाने धावत आलाय परंतु तो रिलीज ऑफ द डिलिव्हरी जर बघितली तर थोड्याशा संत गतीने चेंडू तो टाकत असतोय आणि या धूर्तपणा समोर बॅटरचं काहीच चाललं नाही. तिथे बॅटर परत जात आहेत. नमन ओघे. मोठी अपेक्षा होती या खेळाडूकडून कारण संकटमोचक म्हणून त्याचं वर्णन आम्ही नेहमीच करत असतोय. सध्या 4था धक्का लागलाय. 4 गडी बाद. धाव फळकावर धाबा आहेत 40 धाबा. विकेट हॅट्रिकवर सुद्धा आलेत गोलंदाज संतोष जाधव. पिण्या आता स्थिती काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 मध्ये पाहिजेत 38 धाबा. मॅच रंगतदार होईल असं मला वाटतं. नॉन स्ट्राईक इन कडे भरत पाटील आहे. स्ट्राईक इन कडे आता हरेश पाटील आलेत. हॅट्रिक बॉल या टुर्नामेंट्स मध्ये विकेट हॅट्रिकचा जर आपण विचार केला आतापर्यंत एकही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक साधली नाही. इथे संधी आहे गोलंदाजाला. ओहो वेगवान चेंडू होता. भन्नाट वेगाने चेंडूला टाकला होता. आत वळणारा चेंडू होता. अंतिम क्षणी दिशा दिली चेंडूला. गली क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. थ्रो येण्याआधी हरेश पाटीलने 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 42 वर. 4 गडी बाद 42 धाबा. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 36 धाबांची गरज आहे. हे इक्वेशन आहे. दबाव आहे, दडपण आहे, परंतु संघर्ष मैदानाच्या सुरू आहे. संघर्ष करावाच लागतोय प्रत्येकाला. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो संघर्ष नेहमीच करावा लागतोय. इथे सुद्धा धावा बनवण्याकरता संघर्ष करावा लागतोय. पुढचा बॉल. ओहो स्क्वेअर कटचा बादशाह आहे हरेश पाटील परंतु त्याला धूर्तपणा पुन्हा दाखवतायत संतोष जाधव. काय चांगले व्हेरिएशन, काय चांगले बदल करतायत. विविधता याच्या गोलंदाजीमध्ये आहे. दबाव निर्माण केलाय. आपण बघतो आपल्या मुख्य मंचावर आपले मुख्य अतिथी उपस्थित झालेले आहेत. माननीय श्री संतोषजी मुकादम आणि माननीय श्री जगन्नाथजी पाटील जे निशांत पाटील यांचे पिताश्री आहेत. त्यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आतमध्ये 36 फुटॉस बॉल. चांगला फटका आहे आणि गॅप मध्ये सुद्धा आहे हा फटका. बॉल जाईल डीप स्कोर लेग बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. आता मात्र फुल टॉस बॉल होता त्यामुळेच गॅप शोधला गेला बॅटर हरेश याच्याद्वारे आणि 4 धाब्यांशी तो संघाला पुढे नेऊन ठेवतोय. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती 46 धाबा. स्थिती अशी निर्माण झाली 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 32 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या इनिंग मध्ये विस्फोटक रूप पाहायला मिळालं. बॅटर जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने भावेच राहुल जॉनने सुद्धा चांगली बॅटिंग केली. 17 धाबा एका बाजूला भावेशने बनवल्या. हो हो यावेळेला पुन्हा एकदा धूर्तपणा पाहायला मिळालाय. काय चांगला क्लास गोलंदाजीचा. गोलंदाज संतोष जाधवच्या 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 78 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमची धावसंख्या झाली आहे 46. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. हेमंत असे रेकॉर्ड्स बनलेत का या विकेटवर? या विकेटवर एवढे धावा तर नाही झालेले आहेत. मात्र एक कालचाच सामना, काल अंतिम जो सामना झाला होता, जो सामना
आपण पहिला क्वार्टर फायनलचा सामना वडगर विरुद्ध साई स्पोर्ट खारबाव असा सामना झाला होता. शेवटच्या षटकामध्ये 28ची आवश्यकता होती आणि जीत पाटील वडगरचा टायगर स्ट्राईक एंडला होता. लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले, त्यानंतर 2 दुहेरी धावा आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर 6 धावांची आवश्यकता होती. 5 मध्ये 22 ठोकल्या होत्या. शेवटच्या बॉलवर 6ची आवश्यकता असताना मात्र तो बाद झाला होता. तर नक्कीच या विकेटवर धावा होऊ शकतात, मात्र त्या प्रकारची बॅटिंग करायला पाहिजे. मात्र आता जर आपण बघितलं तर स्ट्राईक एंडवर भरत आहे. वैयक्तिक 27 वर तो बॅटिंग करतो. 10 बॉलचा आतापर्यंत सामना केलेला आहे भरत याने आणि भरतला अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. हाच एंड होता ज्या एंडने सध्या आपण बघतो भरत बॅटिंग करताना दिसतोय. अटॅकिंग बॅटिंग जीतने ज्याप्रमाणे केली होती काल, त्याचप्रमाणे पहिल्या 3 बॉलवर नक्कीच 3 मोठे फटके ठोकावे लागतील, तर थोडंसं प्रेशर बॉलरवर येऊ शकेल. आणि बॉलिंगसाठी जर बघितलं तर आलेला आहे बॉलर पार्थ. पहिला बॉल घेऊन जाईल भरत पाटील साडी. पहिल्याच बॉलवर उडून मारलाय, बॉल जाईल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंगांच्या बाहेर. सारंगसाठी षटकार पहिल्यांदा आलेला आहे, आणखीन यायला पाहिजे. क्षमता तर आहे, ती क्षमता वर्तवली जात नसते, ती क्षमता दाखवावी लागते. षटकार आला आणि षटकाराची लगेचच हालचाल झाली आहे ते फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये. 5 बॉल शिल्लक आहेत आणि आता 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 26 धावांची गरज आहे. मॅच बनवलाय, मॅच बनवावा लागेल. वापसीचे संकेत आहे ते. हेमंत पाहूया आता कशा पवित्र असेल या चेंडूवर. सलामीला आलेला खेळाडू जी तोड मेहनत करतोय आणि त्यामुळेच धाव फळक वाढताना दिसतोय. आतापर्यंत जर बॅटिंग बघितली या खेळाडूची तर 11 बॉल मध्ये 33 धावांचं योगदान त्याचा पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल उसळी घेणारा बॉल होता. गोलंदाजाची पहिली चूक, फलंदाजाने चेंडूला केलंय हुक आणि 2 धाबांशी भागवली संघाची भूक. मिळतात 2 धाबा बॅटर भरतला. 2 धाब्याच्या सहाय्यानं धावसंख्या पोहोचली जाते ती 54 वर. 54 धाबा झाल्यात. आता स्थिती काय आहे ते सुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये 24 ची गरज आहे. याच विभागामध्ये हा कारनामा करणारा मला एक खेळाडू आठवला. 4 बॉल 24 ची गरज. यस, 4 मध्ये 24 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. म्हणजेच प्रत्येक बॉलवर षटकार ठोकावा लागेल आता भरत पाटील याला. आणि प्रत्येक बॉलवर जर षटकार ठोकला तरच हा विजय संपादन करू शकेल सत्यनारायण कोऑपरेटिव्ह. आणि हा कारनामा एकदा RFC ट्रॉफी मध्ये झालेला होता. तो कारनामा पुन्हा एकदा करून दाखवेल का या ठिकाणी भरत पाटील. आउटसाइड एज, चांगला लेग कटर होता हा बॉल. बघितला आपण येस, काहीतरी प्रश्न विचारलाय त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये भरत पाटीलने. हा चेंडू जर आपण बघितला तर तो डॉट बॉल गेलाय. डॉट बॉल गेल्यानंतर पुन्हा एकदा प्रेशर वाढलंय. 3 बॉल शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 24 ची गरज आहे. आता असं वाटू लागले की चमत्कारच वाचू शकतोय या मॅच मध्ये, तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमला. गोलंदाज तयार. ओहो, पार्थ याचा हा बॉल बरोबर गॅप शोधलाय आणि बॅटरला मिळतात मॅक्झिमम 6 धावा. 6 इनसाइड आउट शॉट सुद्धा जबरदस्त खेळतो हा. लेदरचा चांगला खेळाडू आहे. बॉलवर नजर अतिशय चांगली आहे. आतापर्यंत 35 वर जाऊन पोहोचलेला आहे. हे बघितलं ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर. इनसाइड आउट शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर फ्लॅट 6 मारली होती फलंदाज भरत पाटीलने. मात्र आता जर आपण इक्वेशन पाहिलं तर बॉल शेष आहेत ते 2 आणि 2 मध्ये 18 ची आवश्यकता. ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा हाफ फॉलेला घेतला, लॉप केला लोकांच्या बाहेर. सारंगसाठी षटकार. मात्र उशीर आहे, फटके येताना दिसतात आपल्याला. परंतु पाटीलच्या बॅट मधून षटकारांशी शाहिदभाई अन्सारी यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. KCAचे कार्याध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कॉमन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि चांगला सहयोग या स्पर्धेकरता लाभलेला आहे. त्यांचं स्वागत या षटकारांचे केलंय. जाता जाता भरतने दाखवून दिलं की मी आहे आणि मी येतोय आता पुन्हा एकदा रंगात. मी आलोय पुन्हा एकदा परत. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये जिंकण्याकरता 12 धावांची गरज आहे. 1 बॉल 12 ची गरज आहे. 47 वर तो खेळतोय. आतापर्यंत एकाही खेळाडूने या रजनी क्रिकेटमध्ये अर्धशतक पूर्ण केलं नाही. ती संधी आहे या बॅटरला. ओ स्विंग अँड मिस. थोडासा बघितलं तर पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. नाबाद कळी या ठिकाणी वाया जाते भरतची. परंतु त्या आठवणी त्याच्या राहतील. जेव्हा जेव्हा युट्यूब चॅनल UCN हे तो ओपन करेल त्यावेळेस त्याची बॅटिंग तो बघू शकतोय कशा पद्धतीने माझा खेळ चाललाय. हार्ड लक श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोऑपरेटिव्ह अँड कॉंग्रॅच्युलेशन मामा भांश टीम
गोखिवरे येथून बिलॉंग करणारे खेळाडू होते, त्यांचा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. मॅच ऑफ समरीकडे आपण बघूया. पहिल्या इनिंगमध्ये 25 धाबा बॅटिंग करत असताना राहुल चव्हाण याने बनवल्या. भावेश पाटील कॅप्टन आहेत, त्यांनी सुद्धा 17 धावांचं योगदान दिलं. विजय जाधवने 9 धावा बनवल्या. तदनंतर स्वरूपने सुद्धा 8 धावांचं चांगलं योगदान दिलं. गोलंदाजीचं पृथ्थकरण जर आपण बघितलं श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाचं, तर 2 षटकांमध्ये 35 धाबा खर्च करणारे गोलंदाज पाहायला मिळाले. भरत यांनी 1 षटक टाकलं, त्यांनी 13 धाबा खर्च केल्या. तदनंतर राजेश ओगेने 4 धाबांचं षटक पाहायला मिळालं त्यांचं. समीर ठाकरे 20 धाबा एका षटकामध्ये खर्च करतात आणि त्यामुळेच तो धावपळ वाढला गेला. प्रत्युत्तरादाखल भरत यांनी 47 धाबांचं योगदान दिलं, परंतु एक किल्ला हा लढवला जाऊ शकत नाही, त्याकरता इतर सैन्यांची मदत लागते. हेमंत, मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करूया. पाहूया या मॅचचा हिरो कोण आहे. राहुल जॉन इज द मॅन ऑफ द मॅच. चांगले बॅटिंग केली हेमंत या खेळाडूने आणि म्हणूनच तो मॅन ऑफ द मॅच हकदार ठरलाय. यस, मॅन ऑफ द मॅच ही आकर्षक ट्रॉफी दिली जाईल आणि आकर्षक ही टी शर्ट आहे ती दिली जाईल मॅन ऑफ द मॅच साठी. मी विनंती करतोय माननीय श्री जगन्नाथजी पाटील यांना आणि त्यानंतर माननीय श्री संतोषजी मुकादम यांना आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. राहुल जॉन जबरदस्त बॅटिंग, अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळाली. हे रोख रक्कम पारितोषिक आहे जे मामा भांजा गोखुरे टीमचे ऑनर आहेत प्रदीप जी गुप्ता यांच्याकडून आलेले रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक ते सुपूर्द केले जाते राहुलसाठी. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आणि मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट सुद्धा दिली जाईल. संतोषजी यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी वितरित केली जाईल. ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली स्वर्गीय मोरेश्वर हरिभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार नक्ष आणि कुमार मितांश गणेश पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर स्वर्गीय प्रवीण अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ किंचन इंटरप्राइजेस जितेंद्र पाटील 7474 यांच्याकडून स्पॉन्सर झालेली मॅन ऑफ द मॅच ची ही टी शर्ट नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला परिधान करायची आहे, कंपल्सरी आहे. थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद. आपण विराजमान व्हायचं आहे. मान्यवरांना विनंती असेल नवीन मॅचला लगेच सुरुवात करायची आहे, वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. लगेच सुरुवात करा, वेळेबद्दल सहकार्य करा. आपण बघतोय आमचे हे मुख्य अतिथी आहेत. त्यानंतर केसीचे कार्याध्यक्ष शरदभाई अन्सारी यांचा सुद्धा आगमन नुकताच झालेला आहे.